काय ग, काय चाललंय? हा, ते नाही साहेब, काय चाललंय काय? काय चाललंय विचारलं आम्ही. चोरी चालली आहे? नाही मायसाहेब, चोरी नव्हते करत. चोरी नाही करत आहे? मग असं चोरून चोरून करण्यासारखं काय काम आहे इकडं? हा, मायसाहेब, मला वैदेही वहिनी साहेबांनी सांगितलं ही रूम साफ करायला, म्हणून मग ही पोथी अशीच पडून राहिली तर त्याला धूळ लागल ना, म्हणून कपाटात ठेवत होते. चोरी नव्हते करत. खाली ठेव आधी. वैद्यने सांगितलेलीच कामं करणार का? लायकी आहे का? लायकी आहे आईसाहेबांच्या पोथीला हात लावायची? कोणाला विचारून केलं तू? आणि घर कोणाचं आहे? आमचं आहे ना? काय लावलंय वैदई वैदई? घरातली कामं कोण करणार? वाडी बघितली? हा, अख्खी बाग सुकून गेली, वाडीला पाणी नाही घातलेलं. पाण्याची टाकी कधी साफ करणार? घरातली माणसं आजारी पडायला लागली आता. हा, घरातल्या कामात लक्ष नाही. उगाच जा आधी, निघ. एवढं करते आणि लगेच जाते. हा, घर कोणाचं आहे? इथे काम करायचंय का आयुष्यभर स्वतःच्या घरात लंगडं होऊन पडायचंय? निघ. हा गाऊपाना वैदी सारखाच. अच्छा अच्छा, म्हणजे चूक लक्षात आल्यानंतर ही जगतापाची पोर आईसाहेबांना खुश करायला सगळं करते. पण कर कर वैदेही, हवे तेवढे प्रयत्न कर. काही हाती लागणार नाही तुझ्या. प्रिया, तू वैदेही, अगं काय, कुठे होतीस तू? अगं ते भूक लागली होती ना, म्हणून खायला गेलो होतो आम्ही. आम्ही? आम्ही म्हणजे कोण? मी आणि तेज प्रताप. काय? तेजात तुझ्या सोबत होता? अगं एवढं शॉक व्हायला काय झालं? तू सकाळी बघितलंस ना मला जाताना. नाही काही नाही. अगं म्हणजे कार्यक्रम कॅन्सल झाला ना, मला वाटलं त्यांनी तुला सोडलं असेल आणि तू गेला असेल कामाला. कामाला म्हणजे हल्ली खूप काम आहेत ना त्याला, मग तो गेला असेल. कॅन्सल झाला होता कार्यक्रम, पण मग मीच म्हटलं की आता आणायचे वेळ आहेच, तर बरेच दिवस झाले मी पण कुठे. एक मिनिट, तुला कसं कळलं कार्यक्रम कॅन्सल झालाय? मला कसं कळलं? कसं कळलं मला? हा, तेजाचा फोन आला होता अगं मला. पण तेज प्रताप पूर्ण वेळ माझ्यासोबतच होता. मी नाही पाहिलं त्याला तुला कॉल करताना. हा, आत्ता 2 मिनिटापूर्वी फोन आला त्याचा. तू येत असशील ना तेव्हा. बघ ना, तेजाशी बोलता बोलता मी फोन तिकडेच ठेवून आलेच. हा, प्रिया, तू बोलता बोलता इकडेच ठेवला फोन. मला वाटलं रूम मध्ये आलेच. मला खूप काम आहे, बोलते मी तुझ्याशी. काय सुरू आहे नक्की? गुरुजी आले. अरे तुम्ही खेळ कशाला थांबवला? हा,
हरकत नाही, चांगला खेळत होता. हा बरं, कोणाचे किती पॉईंट झालेत? गुरुजी आमचे 22 आणि कल्पेचे फक्त 10. ठीक आहे, हरकत नाही. चला कंटिन्यू करूया. हा मी शिट्टी वाजवली की सुरू करा. ठीक आहे, चला. पवार पवार सर, ही वेळ आहे, ही पद्धत आहे तुमची. हा तुम्हाला जर का यायला लेट होणार असेल तर तुम्ही मला फोन करायचा का मी तुम्हाला? 14 कॉल केलेत मी तुम्हाला आणि त्यातला एकही तुम्ही उचललेला नाहीये. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. 15वा कॉल उचलला, उपकार केले माझ्यावरती. काय बोलला त्यावेळेला? मी लगेच येतो. हे लगेच आहे तुमचं? लगेच आहे का? सर मी निघालोच होतो सर, ते वाटेत सर सायकलचा टायर पंक्चर झाला सर. पंक्चरवाला काय बोलला की सरांचे फोन उचलू नका म्हणून? तुमची फालतू आणि खोटी कारण मी ऐकून घेणार नाही. कायमचा घरी बसवेल मी तुम्हाला. नाही सर, सॉरी सर, परत असं होणार नाही सर. तुमची ड्युटी काय? या मुलींना तुम्हाला ट्रेन करायचंय, यांना जिल्हास्तरीयचा चषक मिळवून द्यायचा आहे की नाही? हो सर. हा मग ह्या मुली जर का यांची प्रॅक्टिस करणार असतील तर शाळेला तुमचा उपयोग काय? नाही बस, आता मी तुम्हाला लेटर देतो. नाही बस. नाही सर, नको सर, प्लीज सर, मी घेतो सर, प्रॅक्टिस घेतो सर त्यांची. कशी करणार? दांड्या मारून? पवार, मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे. मला प्रयत्न नाही, मला रिझल्ट पाहिजेत, कळतंय? आणि जर मला रिझल्ट मिळाले नाहीत तर मी याच ग्राउंड मध्ये तुम्हाला आठवडाभर अंगठे धरून उभं करेन. नाही सर, सॉरी सर, मी मैदानी खेळ विसरून जा तुम्ही आयुष्यात ना. नाही सॉरी सर, मी प्रॅक्टिस घेतो सर त्यांची, कसून प्रॅक्टिस घेतो सर. हा सर. घरी जायचं आहे? लेटर काढू? नाही नको सर, खरंच नको सर, सॉरी सर, परत असं होणार नाही. पवार, कल्पे तुमच्या गुरुजींची तर भुर्जी बनवली सुखात्मा सरांनी.